नमस्कार. इंदुमती गार्दी लिखित भारतरत्न या पुस्तकामधील पुढील भारतरत्न आहे इंदिरा गांधी, भारताची चैतन्य मूर्ती. जगाच्या इतिहासात एखाद्या स्त्रीने मोठ्या प्रजासत्ताक शासन पद्धतीत उत्तुंग राजकीय सत्तापद दीर्घकाळ समर्थपणे पेलणे हे दुर्मिळ आहे. पण ही नेत्रदीपक कामगिरी इंदिरा गांधी यांनी करून दाखवलेली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधान पदाची धुरा त्यांनी 1966 ते 1984 पर्यंत समर्थपणे सांभाळली. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर देशाची सूत्रे त्यांच्या हाती आली व पहिल्या काही वर्षातच त्यांनी असामान्य कर्तृत्व प्रकट केले. इंदिराजींनी भारताप्रमाणे परदेशातही आपल्या राज्यकारभाराची योग्यता निसंशय सिद्ध केली. भारताच्या कर्णधार व सूत्रधार या नात्याने त्यांनी केलेले कार्य त्यांच्या खंबीरपणाचे, चाणक्य नीतीचे व दृढ निश्चयाचे द्योतक आहे. पंडित मोतीलाल व पंडित जवाहरलाल यांच्याकडून मिळालेला देश सेवेचा व राष्ट्रीयत्वाचा वारसा त्यांनी निष्ठेने व निर्भयपणे पुढे चालवला. जगातील अलिप्ततावादी चळवळीच्या त्या अध्यक्ष होत्या. त्या दृष्टीने त्यांनी जागतिक नेतृत्वही केले. दक्षिण आशियात शांतता, सुरक्षितता आणि आर्थिक विकास साधला जावा यासाठी त्यांनी निश्चित धोरण आखून प्रयत्न केले. परतंत्र देशांना स्वतंत्र करण्यासाठी जोरदार पाठिंबा दिला. त्यामुळे परदेशात सुद्धा त्यांच्याविषयी आदर पसरला. इंदिराजींचे हे कर्तृत्व स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशित होते. त्यांचे मूळ नाव इंदिरा प्रियदर्शनी. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे नेहरूंच्या संपन्न घराण्यात झाला. त्यांचे आजोबा व वडील स्वातंत्र्य संग्रामातील अग्रगण्य व्यक्तिमत्वे. त्यांचे निवासस्थान आनंद भवन हे स्वातंत्र्यपूर्व काळातील लढ्याचे एक योजना भवन. काँग्रेसचे सर्व पुढारी व विदेशातील महत्त्वाची माणसे आनंद भवनमध्ये येत. या व्यक्तींचे विचार ऐकण्याचे भाग्य इंदिराजींना बालपणीच मिळाले व स्वातंत्र्य चळवळीचे बाळकडूही त्याच ठिकाणातून मिळाले. त्यांच्या मातोश्री कमला नेहरू यांच्या आजारपणामुळे व वडील जवाहरलाल यांच्या वारंवारच्या कारावासामुळे इंदिराजींना पद्धतशीर शिक्षण मिळण्यास बरेच अडथळे आले. तरी त्यांचे काही अध्ययन पुणे येथे तसेच रवींद्रनाथाच्या शांतनिकेतनमध्ये व काही काळ ऑक्सफर्ड येथे गेले. त्यांचे औपचारिक शिक्षण खंडित झाले असले तरी घरीच वडिलांच्या सान्निध्यामुळे त्यांना खरे राजकीय शिक्षण मिळाले आणि तेच सर्वात मौल्यवान ठरले. जवाहरलालजींनी तुरुंगातून पत्रे लिहून इंदूला शिकवण्याचा उपक्रम बरेच दिवस चालू ठेवला. हे पुस्तक या पत्रातून निर्माण झाले. यामुळेच इंदिराजींचे मन लहानपणापासून जागृत, चौकस, स्वतंत्र वृत्तीचे झाले. आनंद भवनात बालपणीच्या छोट्याशा विश्वात आपल्या भोवती महत्त्वाच्या घटना घडत आहेत याची इंदूला जाण आली. यातूनच त्यांचे प्रभावी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व विकास पावू लागले. बालपणापासून राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात त्या सक्रिय भाग घेऊ लागल्या. 1930च्या चळवळीत त्यांनी आपली वानरसेना उभी करून स्वातंत्र्य सेनानींना मदत करण्यास सुरुवात केली. 1938मध्ये त्या काँग्रेसच्या सदस्य झाल्या व 1941 पासून राजकीय कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. मार्च 1942मध्ये फिरोज गांधी या तडफदार, हुशार तरुणांशी त्यांचा विवाह झाला. फिरोज गांधींचा नेहरू घराण्याशी पूर्वीचाच परिचय होता व तेही स्वातंत्र्य चळवळीतील एक कार्यकर्ते होते. राजीव आणि संजय हे त्यांचे पुत्र. चले जाव चळवळीच्या अधिवेशनास इंदिराजी हजर होत्या. 1960 साली फिरोज गांधी निधन पावले. इंदिराजींचे मातृछत्र 1936 सालीच हरपले होते. पतीच्या निधनाचा हा दुसरा वैयक्तिक आघात त्यांना सहन करावा लागला.
1947 साली भारत स्वतंत्र झाला. जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले. पंतप्रधानांच्या गृहव्यवस्थेचे काम इंदिराजींकडे आले. या 17 वर्षाच्या काळात इंदिराजी वडिलांसोबत भारतात व विदेशात जात असत. हे त्यांच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरले. प्रमुख व्यक्तींचा परिचय झाला, ज्ञानात भर पडली, विचारशक्ती सबळ झाली, प्रश्न कसे सोडवावेत याचे शिक्षण मिळाले. 1955 त्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य झाल्या. 1959 त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. 1964 साली लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात नभोवाणी मंत्री म्हणून त्या नियुक्त झाल्या. तेव्हापासून त्या सतत अधिकारूढ होत्या. देशाची सूत्रे त्यांच्या हाती 16 वर्ष राहिली. याच काळात काँग्रेसमधील दुफळी, पाकिस्तानशी लढाई, निर्वासितांचा प्रश्न, चीनची व अमेरिकेची पाकिस्तानला सक्रिय मदत, पंजाबमधील आतंकवादी शिखांच्या कारवाया या सर्व आव्हानांना व संकटांना अत्यंत धैर्याने त्यांनी तोंड दिले. या सर्व राष्ट्रीय स्तरावरील संकटातून मार्ग काढीत असतानाच मुलाचे म्हणजेच संजय गांधी यांचे अपघाती निधन हा त्यांना वैयक्तिक धक्काही अतिशय सहन करावा लागला. त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय समाजात खूप महत्त्वाचे बदल घडून आले. नेहरूंनी सुरू केलेली मूलभूत धोरणे इंदिराजींनी तशीच चालू ठेवून गरिबी हटाव या उद्देशाला विशेष प्राधान्य दिले. यासाठी 20 कलमी कार्यक्रमाची योजना तयार करून तिच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले. बँकांचे राष्ट्रीयकरण केले, संस्थानिकांचे तनखे बंद केले, शेतकरी, शेतमजूर व कामगार यांच्या हिताकडे लक्ष दिले. शेतकऱ्यांना जमीन मिळण्याबाबत व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा या दृष्टीने पावलं उचलली. भारताची एकात्मता जपण्यासाठी त्यांनी पराकाष्ठा केली. घटनेतील धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व सांभाळून अल्पसंख्याक लोकांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक अधिकार सुरक्षित ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न त्यांनी केले. जातीय दंगले न होण्याचीही जबाबदारी आणि खबरदारी त्यांनी घेतली. भारतीय अर्थव्यवस्था स्वावलंबी व्हावी अशी त्यांची जबरदस्त भूमिका होती. यासाठी शेती उद्योग आणि शास्त्र यांच्या विकासाकडे विशेष लक्ष पुरवले. अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी वैज्ञानिकांना उत्तेजन दिले व हरित क्रांती घडवून आणली. औद्योगिक क्षेत्रासाठी मूलभूत सोयी पुरवून औद्योगिक पाया विस्तारित व मजबूत केला. अर्थव्यवस्थेची उच्च स्थाने त्यांच्या उत्तेजनामुळे सार्वजनिक क्षेत्राखाली आली. भारतीय अर्थव्यवस्थेला थोडेसे स्थैर्य प्राप्त होऊन स्वतःच्याच साधनसामग्रीद्वारे विकास करण्याची शक्ती प्राप्त झाली. शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिकांना व तंत्रज्ञांना विशेष प्रोत्साहन दिले. त्यामुळे सामान्य लोकांचे जीवन सुधारता येईल अशी त्यांची धारणा होती. अणुशक्तीचा शांततेसाठी उपयोग, सागरी विकास, अग्नी, पृथ्वीसारखे क्षेपणास्त्रे, अंटार्क्टिकावरील संशोधन, अंतराळ विज्ञानातील प्रगती या भारताच्या उल्लेखनीय बाबी ठरल्या. मानवाच्या भवितव्यासाठी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रतिपादिले. 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण परिषद आयोजित केली. त्यात मानवी विकास निसर्गाची फूट करून नव्हे तर निसर्गाशी संतुलन साधूनच केला पाहिजे असे त्यांनी आग्रहाने मांडले. देशातील कला, हस्तकला, थिएटर, नृत्य, संगीत या सर्व सांस्कृतिक क्षेत्रांना त्यांनी भरीव पाठिंबा दिला. त्यांच्या बौद्धिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक देशी आणि विदेशी विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी बहाल केली. कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रातील त्यांच्या विशेष कामगिरीसाठी 1993चा युनो लोकसंख्या पुरस्कार त्यांना मिळाला. समाजातील दुर्लक्षित, दुर्बल घटकातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी कष्ट घेतले. अनुसूचित जाती, जमाती,
डोंगरवासी लोक शारीरिकदृष्ट्या दुर्बल जन यांच्या सामाजिक व आर्थिक सुधारणांसाठी विशेष कार्यक्रम अंगीकारले. भारतातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात मागे राहू नये म्हणून निरनिराळ्या खेळांना सतत उत्तेजन दिले. एशियन गेम्सचा कार्यक्रम त्यांनी मोठ्या दिमाखाने दिल्लीत भरवला. इंटरनॅशनल ऑलिम्पिक गोल्ड ऑर्डर त्यांचा गौरव म्हणून 1983 त्यांना देण्यात आला. देशाच्या संरक्षणास काही धोके आहेत व त्यासाठी सर्व संरक्षण दलाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे याची त्यांना खोल जाणीव होती. भारतातील सैन्य दलांना जातीने त्या वारंवार भेट देत त्यांच्या अडचणी समजून घेत त्या दूर करून त्यांचे धैर्य उंचवण्याची शिकस्त करीत त्यांच्या रोजगारीबाबत त्यांनी बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या. डिसेंबर 1971 पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताचा बांगलादेश व भारतावर चढाई केली. पाकिस्तानने भारतावर लादलेले हे युद्ध इंदिराजी यांनी आव्हान म्हणून स्वीकारले. सारा देश सर्व शक्तीनिशी त्यांच्या मागे उभा राहिला. 2 दिवसात भारतीय सैन्याने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला तशी घोषणा लोकसभेत करण्यात आली. बांगलादेश हे एक नवीन राष्ट्र उदयास आले. त्याचे श्रेय इंदिराजींना द्यावे लागेल. भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षातल्या एका नेत्याने उद्गार काढले, मॅडम, यू हॅव नॉट ओनली क्रिएटेड हिस्ट्री, यू हॅव क्रिएटेड जिओग्राफी टू. देशाच्या प्रत्येक क्षेत्रांच्या विकासासाठी योग्य लक्ष पुरवून राष्ट्राची एकात्मता संरक्षित राखण्यासाठी त्यांनी आयुष्यभर धडपड केली. त्यांच्या काळात आतंकवाद उफाळून आला. काही गैरसमजुतीमुळे सिखांनी आतंकवादाचा आश्रय घेतला. अमृतसर येथील पवित्र सुवर्ण मंदिर हे दहशतवाद्यांचा अड्डा होऊन बसले. समोपचाराने हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न झाले. यश काही आले नाही. इंदिराजींनी लष्करी कारवाई केली. ऑपरेशन ब्ल्यू स्टार म्हणून ही कारवाई प्रसिद्ध आहे. दहशतवाद्यांचा नायनाट झाला. सारे शीख बांधव संतप्त झाले. इंदिराजींना ठार मारण्याचे कट शिजले आणि 31 ऑक्टोबर 1984 रोजी सकाळी 9च्या दरम्यान इंदिराजींच्याच रक्षकांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. एक धाडसी खंबीर व्यक्ती स्वतःच्या रक्षकांकडून मारली जावी हे केवढे दुर्दैव. साऱ्या जगाला भारताच्या तेजपुंज अस्मितेचे दर्शन घडून देणाऱ्या इंदिराजी अनंतात विलीन झाल्या. भारताचे नाव जगात उच्च करण्याचे कार्य इंग्रजांनी केले. त्यांनी देशात व आणि विदेशात अनेक वेळा दौरे काढले. भारतातील कानाकोपऱ्यात त्यांचे नाव पोचले होते. त्यामुळे त्या सर्वत्र लोकप्रिय झाल्या. इंदिराजींच्या राजकीय कारकिर्दीला भ्रष्टाचाराचेही गालबोट मात्र लागले. 1977 हायकोर्टाच्या खटल्यात निकाल त्यांच्याविरुद्ध लागला. त्यांनी न्यायालयाचा आदर न ठेवता देशात आणीबाणी लावली. त्यामुळे 1977च्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. लोकसभेचा अधिक्षेप केल्याबद्दल त्यांना अटकही झाली. 1980च्या जानेवारीत झालेल्या निवडणुकीत त्या निवडून आल्या व पुन्हा पंतप्रधान झाल्या आणि अखेरपर्यंत त्या स्थानावर होत्या. महात्मा गांधींप्रमाणे त्यांचीही निर्घृण हत्या झाली व त्याही हुतात्मा पदाला पोहोचल्या. त्यांच्या मृत्यूच्या 1 दिवसापूर्वी त्यांनी खालील उद्गार काढले होते, इव्हन इफ आय डाय फॉर द सर्व्हिस ऑफ द नेशन, आय शॅल बी प्राऊड ऑफ इट. एव्हरी ड्रॉप ऑफ माय ब्लड, आय एम शुअर I will contribute to the growth of this nation and make it strong and dynamic.